महाराष्ट्रामध्ये पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वात प्रथम जी उमेदवारी जाहीर झाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी रुपाली पाटील ठोंबरे यांची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक पहिल्यांदाच लढतोय आणि त्यामुळं या निवडणुकीसाठीची उत्कंठा शिगेला पोहोचली. त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांचा युवा वर्गामध्ये असलेला करिश्मा आणि पदवीपर्यंत जे शिक्षण घेतलेला जो वर्ग आहे त्यामध्ये सुद्धा हा करिश्मा आपल्याला बघायला मिळतो. आणि मनसेनं जी उमेदवारी दिलेली आहे ती रुपाली पाटील ठोंबरे यांना, त्यांचंही काम याच वर्गाशी निगडीत आपल्याला बघायला मिळाले. कारण त्यांनी शिक्षण, बेरोजगारी आणि विद्यार्थी या वर्गाशी निगडीत ज्या समस्या आहेत त्यासाठी आतापर्यंत अधिकचं काम केलेलं आपण पाहिलेलं आहे. आणि याच निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधला आणि निवडणुकीसाठीची त्यांची जी भूमिका आहे आणि ते मतदारांच्या समोर जो अजेंडा घेऊन येतात तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बघूयात रुपाली पाटील ठोंबरे नेमकं काय म्हणाले. सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतोय. प्रश्न ऑलरेडी आम्हाला माहिती आहेत. आता कुठले प्रश्न तुम्ही विचारता तर पदवीधर बेरोजगार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. स्पर्धा दिलेल्या तारखेला होत नाही, पुढे मागे होतात. त्याच्यानंतर शिक्षक भरतीचे प्रश्न आहेत, त्यांच्या नियुक्त्या असतात, त्यांच्या भरत्या असतात. ती कामं ऑलरेडी आम्ही याच्या आधी केलेली आहे. आता ही जी पदवीधर निवडणूक आहे ही दुर्लक्षित निवडणूक आहे आणि याच्यामध्ये राजकीय पक्षांनी काय केलं आहे, सेटलमेंट केलेले आहेत. कशा पद्धतीने जे आपले पदाधिकारी आहेत, त्यांचे जे नेते आहेत, त्यांना कमिट केलं की बाबा तुम्हाला इथं नाही दिलं तर तिथं दिलं. ही सेटलमेंट त्यांनी केलेली आहे. त्यामुळे पदवीधर कधी आली आणि कधी गेली, पदवीधर मतदारसंघ असू दे किंवा शिक्षक मतदार निवडणूक असू द्या, ही कधी आली आणि कधी गेली हे आत्तापर्यंत कोणाला कळलंच नाही. आणि जाहिरातीवर रेटून खोटं बोलण्यावर आत्ता त्यांचा भर तर आम्ही ही नोंदणी केली, आम्ही ती नोंदणी केली. प्रत्येक पक्षाने यामध्ये नोंदणी करतात. एकतर पदवीधर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा 1% तरी तो सुशिक्षित असतो. कुणाकडनं सुद्धा त्यांनी नोंदणी करू द्या, तो उमेदवार बघूनच मतदान करणार. कारण का, गेल्या 10 वर्षाचा जर आपण अंदाज घेतला किंवा त्याच्या आधीपासूनचा अंदाज घ्या, पदवीधरचे कोणते प्रश्न मार्गी लागलेत, पदवीधरचा कोणता आमदार जो निवडून गेलाय त्यांनी विधान परिषदमध्ये सभागृहामध्ये आवाज उठवलाय, तर एकही आमदार तुम्हाला दिसणार नाही. आता माझा जर विचारताल तर 2017 साली मला यातलं काहीच माहीत नव्हतं. 152 शिक्षकांची मी स्वतः दिली रुपाली पाटीलनी. 2010ला त्यांची भरती झाली. एकदा लिस्टमध्ये नाव आलं, दोनदा लिस्टमध्ये नाव आलं, मग पडताळणी असते. म्हणजे त्या काळामध्ये जी महिला अनमॅरिड म्हणून 2010 साली तिने भरती घेतली. 2017 साली ऑब्व्हियसली एवढा वेळ लागतो म्हणल्यानंतर घरचेही त्या मुलींचं मोकळे करतात. 7-8, 8-8, 9-9 वर्ष कोणी घरी ती महिला ठेवत नाही. ग्रामीण भागात तर मुलगी 21 वर्षाची 18 वर्षाची झाली की पहिलं लग्न लावून मोकळे होतात. त्या 2 मुलांच्या आई झालेल्यांचं नियुक्त पत्र जे अविवाहितच्या वेळी पेंडिंग होतं ते मी 2018ला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मनसे स्टाईलने आंदोलन करून, त्याच्या याचिकासुद्धा पेंडिंग होत्या हायकोर्टामध्ये, त्यालासुद्धा कायदेशीर मार्ग बाहेर काढून त्यांना नियुक्तीपत्र दिलं आणि 100 शिक्षक आज रुजू आहेत. तेव्हा क्वचितही वाटलं नव्हतं की मी आज ही निवडणूक लढवेल, पण ते काम आम्ही करत गेलो. सावित्री विद्यापीठामध्ये मुलांनी हक्कासाठी आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावर 353 दाखल केला. त्या मुलांसाठी मी आमच्या टीमनी, म्हणजे माझे मिस्टर ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे, फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांचं काम करून दिलं. म्हणजे आत्ता अर्णव रिपब्लिकनच्यासाठी अख्खा केंद्र सरकार, मोदी सरकार त्यांच्यासाठी झगडतोय, पण अशा गरीब विद्यार्थी मुलांसाठी कोणी झगडलं नाही. त्यांचा अटकपूर्व आम्ही टेक्निकली करून घेतला. कारण का ते जर जेलला गेले तर यदाकदाचित त्यांचं फ्युचर ते खराब होणार होतं आणि ते सोसवणारं नव्हतं. कारण का हे ग्रामीण भागातनं लोक येतात, पदवी घेतल्यानंतर कुठेतरी काम लागलं पाहिजे असं त्यांना वाटतं. मग ती गोष्ट, पदवीधर बेरोजगारी ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कुणीही आत्तापर्यंत त्याच्यावर कुठल्याही पदवीधर आमदारांनी काम केलेलं नाही.
मग मला असं वाटलं की बाबा आपण का नाही ते काम करावं, आपल्याला जर तो न्यायच द्यायचा आहे फक्त आपल्या स्टाईलने आणि आवाजाने घ्यायचं आहे, कारण का आम्ही जे काम करतो ते फुलफितमध्ये नेतो ते आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे. प्रश्न कोणताही असू द्या तो कृष्णकुंज सुटतो, आम्ही त्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार काम करून सोडवतो. आता माझं असं म्हणणं आहे की जे पदवीधर झालेत त्यांना कमवान शिकवा ही योजना लागू करा. म्हणजे पदवीधर झाले त्यांना पदवीधर सन्मान म्हणून जर तुम्ही 1000 रुपये फक्त जर आपण त्यांना दिले तर त्यांच्यामध्ये ती ऊर्जा राहते. आज 8-8, 9-9 वर्ष डिग्री घेऊन नोकरी नाही आहे. आणि जे कंत्राटी कामगार घेता तुम्ही त्यामध्ये त्या कंत्राटी कामगारामध्ये काहीतरी पर्सेंटेज तुम्ही पदवीधरांना ठेवा, कारण का तो शिकतोच कशासाठी. नाही तर मग इंजिनियर किंवा शिकून ग्रॅज्युएट होऊन जर भाजीच विकायची, गाड्याच पुसायच्यात किंवा व्यवसायच करायचा आहे, मग शिकायचं कशासाठी, हा प्रश्न सगळ्यात मोठा तयार होतो. आणि आत्तापर्यंत खूप खोटं रेटून पदवीधरांच्या सुद्धा म्हणजे शिकलेल्यांची पण धूळफेक केलेली आणि लोक वैतागतात की मग आपण काय याच्यामध्ये मतदान करायचं, काय गरज पडली. कोरोनाच्या आधीच्या काळातली इलेक्शन ही फार वेगळी होती. तीर्थयात्रा, 1000 रुपये म्हणजे मतदारांना लालूच दाखवून करणं वेगळं. परंतु मतदारांना कोरोनानंतर कळले की आपण जगतोय त्या महामारीमध्ये आपला लोकप्रतिनिधी आपल्या घरी येऊन नुसत्या चहा पिऊन किंवा आपली भांडी घासून साठी आपल्याला लोकप्रतिनिधी पाठवायचा नाही, निर्णय घेण्यासाठी पाठवायचा आहे. त्या सरकारकडनं त्या सुविधा या मतदारांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. याच्यावर जर प्रॉपर म्हणजे योग्य उमेदवार लोकप्रतिनिधी असेल ना तर नक्कीच त्याला न्याय मिळू शकतो आणि आपण पदवीधरांचं एक नवं पर्व सुरू करू शकतो. नक्कीच ना, म्हणजे नक्कीच आम्ही नोकरी भरतीचे सुद्धा मोठमोठे कार्यक्रम घेतलेले आहेत. अनेक बेरोजगार पदवीधर तिथे आपले फॉर्म नॉमिनेशन वगैरे करतात. तुम्ही जो मुद्दा मांडला तोच सभागृहात मांडला गेला नाही, त्याच्यावर वर्क केलं नाही. हे कुणी काम करायचं आहे? हे जेव्हा एखादा आपला लोकप्रतिनिधी पदवीधर जेव्हा आपला आमदार पाठवतो किंवा लोकप्रतिनिधी पाठवतो त्यांनी हे त्या सरकारकडे दाखवून द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी तो प्रोग्राम सेट करून आणायचा आहे की सरासरी तुम्ही विद्यार्थ्यांना पास करा. कारण का कोरोना काळात एखादा विद्यार्थी मेला तर तो आपण परत आणू शकणार नाही, पण आपण परीक्षा परत घेऊ शकतो. पण तरी सुद्धा केंद्र सरकारने हट्टास म्हणून परीक्षा घ्याच, त्यासाठी भाजपचं मंत्रिमंडळ तिथे जाऊन राज्यपालांना भेटते काय, त्या केंद्र सरकार भाजपच्या अखेरीते म्हणून पत्र काढते काय. म्हणजे कुणाला ना विद्यार्थ्यांचं पडलेलं आहे ना पदवीधरांचं पडलेलं आहे, पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायची जी धमक आहे ती आमच्यामध्ये आहे आणि ती आम्ही दाखवली. म्हणजे कोणाला तरी तुम्ही आमदार व्हायचंय म्हणून निवडून देऊ नका. आता स्वतःसाठी किंवा आपल्या पुढची पिढी घडवण्यासाठी काहीतरी प्रोग्राम आपल्याला सेट करावाच लागणार आणि तो आम्ही नक्कीच करून दाखवू, कारण का आम्ही याच्या आधी काम केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच असा आहे पक्ष की काम केलंय आणि आता म्हणते की बाबा रे मतरूपी तुमच्या आम्हाला आशीर्वाद सदिच्छा द्या, कारण का शेवटी 10% खेळ हा योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान करताल त्याच्यावर आहे. आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये लोक खूप शिकलेले आहेत. म्हणजे 2020 साली आपला फोटो लागू नये तरच आपण जिंकलो, हे मी प्रत्येक वेळी लाईव्ह मध्ये बोललेले. तोच विषय आहे. जर आता पदवीधरांचा विकास करायचा असेल, पदवीधरांचा अजेंडा समोर जे काही प्रश्न तडीच न्यायचे असतील त्याला आम्ही सक्षम आहोत. फक्त तुम्ही साथ द्यायचे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी तो वेळोवेळी जे प्रश्न आलेले त्याच्यावर डायरेक्ट ऍक्शन घेतलेली आहे. आम्ही त्यासाठी जेल भोगलेले या सगळ्या प्रश्नांसाठी, शिक्षकांचा असू द्या, विद्यार्थ्यांचा असू द्या, डॉक्टरचा असू द्या किंवा इतर जे समाजात प्रश्न असू द्या त्याच्यावरती. आता फक्त तुम्हाला योग्य उमेदवाराला उतरून त्याचं ते बटन दाबणं गरजेचं आहे, तरच हे सगळं प्रत्यक्षात उतरेल अशी खात्री तर नक्कीच नाही. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदाच लढतोय. परंतु आत्तापर्यंत म्हणजे पक्षाच्या स्थापनेपासून जर आपण बघितलं प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ती एक टीका झाली आणि ती टीका म्हणजे हा पक्ष ॲडजस्टमेंट करून निवडणुका लढवतो. परंतु याविषयी ज्यावेळेस आम्ही रुपाली पाटील ठोंबरे यांना विचारलं त्यावेळी त्या म्हणाले की आजपर्यंत कधीही आमच्या पक्षानं असेल म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं असेल किंवा पक्षाचे नेते राज ठाकरे असतील यांनी कधीही ॲडजस्टमेंट केलेली नाही आहे आणि ही निवडणूकसुद्धा ॲडजस्टमेंट नाही आहे. तर आम्ही अजेंडा घेऊन प्रत्येक निवडणूक लढलो आणि ही निवडणूकसुद्धा अजेंडा घेऊनच आम्ही लढतोय.
ही पूर्ण अजेंडा पूर्ण घेऊनच निवडणूक आहे. तुम्ही जे म्हणताय की आमच्यावर टीका झाली, तर तुम्हाला मी टीकाचा घटनाक्रम सांगते. 2014ला जी मोदी साहेबांची लाट आली, म्हणजे याच्या आधी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यावेळी आपण असं म्हणू भ्रष्टाचार होता, मी नाही म्हणत नाही, पण पोट भरून खात होती. त्याच्यावर भाजपनी जो अजेंडा आणला जाहिरातीचा, तुम्ही त्यांच्या जाहिराती आठवा की ज्या जाहिराती त्यांनी मराठी बेसवर किंवा लोकांची मनं जिंकण्यासाठी केले, त्यातलं एकही काम झालेलं नाही, सगळं फेल झालेले. 2014ला सन्माननीय राजसाहेब ठाकरे काय म्हणाले, ज्या मोदी साहेबांनी त्यांना भेटायला बोलवलं, ते भेटायला ॲज अ एक पक्ष मित्र म्हणून त्यांच्याशी गेले, त्यांच्याशी चर्चा केली. ब्ल्यू प्रिंट ही आमचीच होती. शेवटी या ज्या राजकीय खेळ आहेत ना, की जेव्हा ब्ल्यू प्रिंट आली तेव्हाच भाजप आणि सेना युती तुटली. मग गांभीर्य कुठं जातं की सेना युती तुटली, म्हणजे एक ते मीडियाचं पण मॅनेजमेंट समजू आपण किंवा त्या गोष्टीतनं तो आम्हाला फटका बसला. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोणतीही तडजोड केली नाही. 2014ला जेव्हा स्मार्ट सिटी आली, मी पहिली नगरसेविका होते की उठून मी भाषण केलं की तुमची स्मार्ट सिटी ही फेल जाणार आहे. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं नाही आहे, म्हणजे मोबाईल स्मार्ट होणं योग्य आहे, हँड्सफ्री नवीन नवीन येणं वेगळं आहे, कॅमेरा तुमचा नवीन HD वगैरे येणं, ह्याला मी स्मार्ट म्हणू शकेल. पण तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, परंतु तुमच्याकडे नाही, तर तुम्ही पुणे शहर स्मार्ट सिटी कसं करणार. परंतु त्यावेळी तुमच्यासारख्याच मीडिया, प्रिंट मीडिया लोकांनी भाजपला खूप डोक्यावर घेऊन बसलं होतं. म्हणजे एखाद्याने मोदीला बोलणं म्हणजे एक पाप आणि देशद्रोह म्हणून म्हणलं जायचं. त्या काळात सुद्धा, त्यावेळी सुद्धा समजा त्या लाटेमध्ये चांगल्या नैया लागल्या, कोणच टिकलं नाही, फक्त भाजप टिकलं. पण भाजपची कृती आत्ता सगळ्या डोळ्यांसमोर आणली ना, त्यांनी जे जे सांगितलं, नोटबंदी फेल, GST फेल, शेतीची कुठलीही त्यांची जी योजना आहेत त्या फेल. म्हणजे मी म्हणते आपण अजून 10 वर्ष मागं गेलो. मी परत वाक्य बोलते की जेव्हा राज्य सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं होतं, तर माझ्यासारखा नागरिक म्हणेल की अरे तेव्हा भ्रष्टाचार होता, पण माझ्या मंडईतल्या भाजीवाल्याकडे तेव्हा 8-10 लाख रुपये होते. नोटबंदीनंतर काय झालं, त्याच्याकडे 50,000 रुपये सुद्धा मुद्दल राहिलं नाही. ही वास्तविकता आहे. मग त्यावेळी नोकरीवाल्यांना वाटलं 7वं वेतन सुरू झाले, व्यवसायवाल्यांचंच वाटोळं झाले, त्यांचं उद्या आपलं कुठं जाईल. जेव्हा 7वं वेतन मागणाऱ्यांना सुद्धा पैसे जमा झाले नाहीत, अर्धे पैसे जमा झाले, तेव्हा त्यांना कळलं की आपल्याला पण इथं गंडवण्यात आलेले. ही स्टेप जाता जाता जो काळ गेला तो 2014 ते 2020 गेला. परंतु मोदीच्या ऑपोजिटमध्ये EVMवर आवाज उठवणारे सर्व पक्षाला एकत्र आणणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरेच होते, की त्यांच्याकडे ते गट्स आहेत की ते कुणाला घाबरले नाही. त्यांनी सगळ्यांना ती इलेक्शन झाल्यानंतर खासदारकीला स्वतःचे उमेदवार का उभे केले नाही, तर आमच्या पक्षाची स्ट्रेंथ जी आहे ते आम्हाला पहिलं आमचं महाराष्ट्र आमचं घर आहे, ते बेस पक्का करून मग आम्हाला पुढं उडी घ्यायची खासदारकीच्या यायला. पण तरीसुद्धा आम्ही कोणालाही 1 रुपयाला कोणाच्या मेहनती नाही, कोणाचं सेटलमेंट नाही. आम्ही फुकटमध्ये जनजागृती करून सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सभा घेतल्या. त्याला कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नव्हता. उलट आमच्या साहेबांच्या सभेमुळे काँग्रेस असेल हे ना बळ आलं. जे मरगळलेले होते, डिपलेले होते, मोदीला घाबरत होते, हे सन्माननीय राजसाहेब ठाकरेमुळे उभे राहिलेले, हे मी ठामपणे सांगू शकते आणि हे सगळ्या जगाने बघितलेले. मग त्या ज्या साहेबांच्या भाषा शैली आहेत, जे वास्तवाचे पॉईंट्स आहेत, प्रश्न आहेत, हे बाहेरच्या देशातनं सुद्धा की आप हिंदी में बात करो, हमें इंटरव्ह्यू चाहिए असं म्हणत साहेबांच्या लाईव्ज आणि सभा झाल्या. ही रणरागिणी तुम्ही जशी आत्ता पाहिली आहे तशीच असणार आहे. आमदार मला लोकप्रतिनिधी पदवीधर लोक पाठवत आहेत, काम नाही ना करू शकले तर मी त्या दिवशी त्या पदाचा राजीनामा देईल. कारण का माझं तत्वच ते की माझ्याकडं आलेलं काम हे कायद्याच्या कसोटीमध्ये सर्वसामान्याला लवकरात लवकर झालं पाहिजे. मी स्वतः ते प्रॉब्लेम खूप भोगलेले आहेत, पदवीधरांच्या असू द्या, नागरिकांच्या असू द्या. जेव्हा एखादं काम होत नाही ते लिगली असतं, त्याचा काय फक्त आपल्याला इनवर्ड आउटवर्ड घेऊन ते काम मार्गी. म्हणजे पुणे मनपामधली गोष्ट तुम्हाला सांगते, मुक्त विद्यापीठ टिळकची पदवीधर असलेली लोक ज्यांनी नोकरी केली आणि त्यांना पेन्शन पाहिजे होतं, बघा नोकरी केली, त्या ग्रॅज्युएटवरच्या सर्टिफिकेटवर सगळं केलं, पण त्यांचं पेन्शन थांबवलं की तुमची मुक्त विद्यापीठ डिग्री आहे म्हणून.
मग मी जेव्हा त्या लोकांचे जवळजवळ 10 लोक होती ती, मी त्या लोकांचा प्रस्ताव घेऊन आयुक्तांना भेटले. आयुक्तांकडनं सामाजिक प्रशासन अधिकारी त्यावेळी मंगेश जोशी होते, त्यांना भेटले. आयुक्ताला ते अधिकार होते, त्यांच्याकडनं ती मान्यता घेतली आणि जवळजवळ ती जी पेन्शन त्यांची 5 वर्ष थांबलेली होती ती मी 2016 साली त्यांना चालू करून दिली. मग मागचा जो डिफरन्स आहे तोही त्यांना लागू झाला. हे बेसिकली काम करण्याची पद्धत अशीच लोकप्रतिनिधींची पाहिजे. ती नसताना फक्त नुसतं आमदार म्हणून मिरवायचं किंवा मोठ्या साड्या किंवा टिकल्या वगैरे, मला ती आवड नाही आहे. मी असं समजते हे माझं मनसे हे विद्यापीठ आहे, आपण त्याचे स्टुडंट आहोत, काम करायचं आणि पुढं जायचं. ही स्टाईल पहिल्यापासून आहे, हीच आमदार, त्याच्यामध्ये कुठलाही बदल घडणार नाही. जर बदल घडला तर ती रुपाली पाटील मी नसेल ना, मी त्याच्यापेक्षा त्याचा राजीनामा द्यायला पहिल्यांदा तत्पर असेल. कारण का मला असं बाहुली नाही बनायचं की उठ की बस, बस की उठ, किंवा सेटलमेंटच्या गोष्टी नाही करायच्या. नागरिकांच्या गोष्टी नागरिकांना द्या, बाकीच्या गोष्टी आपण बघायला सक्षम आहोत. पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये मागच्या वेळच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर भाजपाकडून चंद्रकांत पाटील विजयी झाले होते, परंतु त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये जी बंडखोरी झाली त्याचा फायदा भाजपला झाला असं त्या निवडणुकीचं विश्लेषण होतं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये भाजपची या मतदारसंघामधली जी ताकद आहे ती वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी देताना होणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि चांगलीच कंबर कसलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मनसेकडून रुपाली पाटील ठोंबरे या उमेदवार आहेत. युवा वर्गामध्ये त्यांचा चेहरा, त्यांचं काम लोकप्रिय असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती निश्चितपणे गद्दार होईल असं सध्याचं तरी चित्र आपल्याला बघायला मिळतं. आपल्याला हा विषय कसा वाटला या संदर्भामध्ये आपण व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर नोंदवा. फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती जरूर प्रेस करा. फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि फॉलो करा.